नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण. तर आज आपण करतोय शेपूची भाजी. सगळ्यांनाच आवडणारी, पण थोडासा वास येतो म्हणून बरेच जण करत नाहीत किंवा खात नाहीत. बऱ्याच जणांचं म्हणणं असं असतं की ढेकर येतात. सो आमच्या घरात आम्हाला आवडते म्हणून मी करते आहे. म्हटलं रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी. सगळ्यात आधी छान शेपूची भाजी धुवून घेतली, त्यानंतर बारीक कापून घेतलेली आहे. त्यानंतर भरपूर असा लसूण घेऊन तो ठेचलेला आहे. तर मग कढईमध्ये तेल टाकलं आणि नेहमीप्रमाणे नाही म्हणता येणार, कारण की ह्याला फोडणी नाही आहे. जिरं मोहरी टाकत नाही आहे, फक्त भरपूर लसूण. थोडंसं तेल जास्तच घेते, कारण की पालेभाजींना तेल जरा बऱ्यापैकी जास्तच लागतं. त्यानंतर लसूण टाकून घेतलेलं आहे आणि हिरव्या मिरचीचं वाटण, जे की मी लसूण टाकूनच करून ठेवलेलं असतं. मी किंवा माझ्या सासूबाई करतात कधी कधी असं. तर हा लसूण छान परतून झाल्यानंतर त्यात परत हिरवी मिरचीचं वाटण टाकलेलं आहे. अंदाजे 6-7 मिरच्या असतील ह्या, त्यानुसार. आणि हे छान परतलं की मग ह्याच्यामध्ये शेपूची भाजी टाकून घेतलेली. आधी अर्धीच टाकते आहे, ती थोडीशी बारीक झाली की मग पुन्हा आणखीन भाजी टाकेल. अशा पद्धतीने छान अशी भाजी हलवून घेतली आणि थोडीशी चोपट भाजी झाली की पुन्हा परत एकदा हलवून घ्यायची. तर ही भाजी तुम्हाला आवडते का? तुम्ही कशी करता नक्कीच कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडती की नाही आवडती हे पण सांगत जा मला. तुमचे काय रिप्लाय असतील, सजेशन असेल तर ते पण देत जा. तर चला, ही भाजी आपली परतून झालेली आहे. पुन्हा मी टाकली तिच्यात, उरलेली भाजी पण टाकली होती, ते पण सगळं झालेलं आहे. सो अशा पद्धतीने हा थोडा वेळ फुलच गॅस ठेवायचा, म्हणजे भाजी लवकर खाली जाते, बारीक होते ती जशी शिजेल तशी. मग मुगाची डाळ मला जरा कच्चीच लागते, तर मी मुगाची डाळ टाकली. थोडा शेंगदाण्याचा कूट आणि मीठ असं ह्यामध्ये टाकून घेते. तर ह्याच्यामध्ये सगळं टाकून घेतलेलं आहे. आता आपण पुन्हा एकदा हलवायचं. आता भाजी आधीच थोडीशी चोपलेली आहे. मीठ टाकल्यावरती अजूनच खाली जाते, त्यामुळे मीठ शक्यतो अंदाजानुसार आणि भाजी कमी जेव्हा चोपते तेव्हाच टाकायचं, नाही तर बऱ्याच वेळा खारट होण्याची भीती असते भाजी. आता शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. शेंगदाण्याचा कूट आधीच टाकला तर बऱ्याच वेळा तो कढईला चिकटतो, सुक्या भाजीमध्ये जास्त करून, तर तो नंतर टाकलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण 5-10 मिनटं वाफ आणून घेतलेली आहे. आणि आपली भाजी बघा तुम्ही, कलर पण बदलला आहे आणि चोपट पण झाली. तर खूप छान लागते, नक्की करून पहा. ह्याच्यामध्ये थोडीशी हळद पण टाकू शकता तुम्ही फोडणीमध्येच. सो आम्ही नाही टाकत म्हणून नाही टाकली, बऱ्याच बायका टाकतात. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, थँक्यू.